गुड मॉर्निंग, नमस्ते. विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत. इयत्ता सहावी विषय मराठी सुलभ भारती इयत्ता सहावी. आज आपण आपल्या या मराठी विषयातील एक नवीन पाठ अभ्यासणार आहोत. घटकाचे पाठाचे नाव आहे आप्पाजींचे चातुर्य. या धड्याचे लेखक आहेत विलास गीते. पाठाचं नाव आप्पाजींचे चातुर्य. पाठाचे लेखक विलास गीते. बघा, मागील ही पाठात आपण असे वेगवेगळे घटक घेतलेले, लेखक घेतलेले, त्याच पद्धतीनं हा देखील आपला एक नवीन लेसन, नवीन धडा, नवीन पाठ आप्पाजींचे चातुर्य. सुरुवातीला आपण पाठ परिचय पाहूया. पाठाचा परिचय काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर आप्पाजी हे विजयनगरच्या कृष्णदेवराय या राज्याचे प्रधान होते. कलिंग देशाच्या राजाने कृष्णदेवराय यांची व आप्पाजींची परीक्षा घेतली. काय घेतली? परीक्षा. या दोन्ही परीक्षेत आप्पाजींनी फार चातुर्याने उपाय शोधून काढले. आप्पाजींच्या चातुर्याचा गौरव लेखकाने या पाठात अगदी मनोरंजक शब्दात मांडलेला आहे. मनोरंजक शब्दात कथन केलेले आहे. पाठाचे नाव आहे आप्पाजींचे चातुर्य. तर आपण पाठ परिचय झाल्यानंतर आपला प्रत्यक्ष पाठ काय आहे हे पाहणार आहोत. बघा, तुम्हाला त्या ठिकाणी एक चित्र, एक पिक्चर दिसत आहे. राज दरबारातलं. त्या चित्रावरून देखील तुम्हाला बऱ्याच गोष्टी बाळांनो लक्षात येत असतील. काय आहे नक्की यात? आणि त्या पाठात तो दरबार या सगळ्याचा या पाठामध्ये उल्लेख केलेला आहे. बघा, खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करीत होते. त्यांच्या प्रधानाचे नाव होते आप्पाजी. आप्पाजी फार चतुर होते. बघा, खूप जुनी गोष्ट आहे. विजयनगरमध्ये हे विजयनगर म्हणजे देखील पूर्वीचे दक्षिणेकडे प्रसिद्ध साम्राज्य. दक्षिणेकडील हे एक प्रसिद्ध असं हे साम्राज्य आहे. आणि तेव्हा कृष्णदेवराय विजयनगरचा राजा राज्य करीत होते. त्या ठिकाणी ते राज्य करीत होते आणि त्यांच्या प्रधानाचे नाव होते आप्पाजी. काय नाव होते? आप्पाजी. त्यांच्या प्रधानाचे नाव होते आप्पाजी. आणि हे आप्पाजी चतुर होते. बुद्धिमान, अतिशय हुशार, बुद्धिमान असा असणारा मानव, याला चतुर हा शब्द आपण वापरतो. बघा, खूप जुनी गोष्ट आहे. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते आणि त्यांच्या प्रधानाचे नाव होते आप्पाजी. आप्पाजी फार चतुर होते. चतुर मी आत्ताच ह्या शब्दाचा मिनिंग सांगितला की हुशार, बुद्धिमान. बघा, उत्तरेकडे कलिंग राज्य होते. कलिंग म्हणजेच पूर्वीच्या एका राज्याचे नाव. हे एका राज्याचे नाव आहे. त्या राज्याच्या राजाला वाटले आपण ही आप्पाजींच्या चतुराई पाहावी
आणि म्हणून त्यांनी कृष्णदेवरायांना निरोप पाठवला की तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्याचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? बघा, आता हा विजयनगर दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील कलिंग राज्य हा देखील एक राज्याचेच नाव. आणि तिथल्या राज्याने त्या ठिकाणच्या राज्याला वाटले आपणही या आप्पाजीची चतुराई, हुशारी, बुद्धिमत्ता तपासली पाहिजे, पाहिली पाहिजे. आणि म्हणून कलिंग राजाने काय केले? कृष्णदेवरायांना, जे विजयनगरचे राजे आहेत, त्यांना निरोप दिला. कोणता निरोप दिला? की तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात. कोबी फळभाजी आहे, खात असतो. तुमच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच ही भाजी आवडत नाही. स्पेशली स्कूलमध्ये ज्यावेळेस तुम्ही डब्बा घेऊन येता तरी देखील आपण नाईलाजाने ही कोबी भाजी खातो. आणि हा राजा काय म्हणतोय की तुमच्या राज्यात फार चवदार कोबी आहेत असं मी ऐकलं आहे. आणि त्याचा आस्वाद घेण्याची, त्याची काय, चवदार कोबींची आस्वाद, चवदार म्हणजेच अगदी चविष्ट, आस्वाद म्हणजे चव चाखणे. या चवदार कोबींचा आस्वाद मला चव चाखायची आहे आणि अशी माझी खूप इच्छा आहे. आणि माझ्या इच्छासाठी काही तुम्ही कोबी पाठवाल का? असा निरोप पाठवला. मराठी वाक्प्रचार आहे विद्यार्थी मित्रांनो. हा देखील निरोप पाठवणे, सांगावा, धाडणे. पूर्वी बघा ईमेल वगैरे, मेल, व्हॉट्सअप ह्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यावेळेस घोडेस्वार वगैरे राज्यांचे असे हे निरोप धाडणे, सांगावा धाडणे असा ह्या गोष्टी असत असे. बघा आता पुढे काय होते. कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती. कृष्णदेवरायांना काय होती? इच्छा होती. पण ते पाठवणार कसे? त्या काळी आज सारख्या वाहतुकीची जलद साधने नव्हती. बघा, जलद साधने नव्हती त्यावेळेस. आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ते कोबी पाठवण्याची इच्छा होती. पण हे कोबी पाठवले त्या राज्यापर्यंत जाईपर्यंत सुकणार, अगदी ते शिळे होणार, फ्रेश होणार नाहीत. आणि मग पाठवले तर शिळे कोबी, नासके कोबी पाठवले म्हणून आपल्याच राज्याची आणि माझी कदाचित बदनामी देखील होईल. आणि वाहतूक चालायची तर ती कशातून? पूर्वी बैलगाड्यामधून. आणि ह्या बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला कमीत कमी किती कालावधी लागणार होता? 3 महिने. आणि या 3 महिन्यात त्या कोबीचं काय हाल झाले असते? ताजी चांगली कोबी भेटले नसते. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी कलिंग राज्यात जाईपर्यंत ते काय झाले असते? कुजून जातील. काय होतील? कुजून जातील. हा सगळा प्रकार त्या राजाला लक्षात आला. कुजून जाणे म्हणजेच नासून जाणे, खराब जाणे. हे सगळं राजांच्या लक्षात येत होतं. तरी देखील अगदी त्या राजाने काय केलेलं आहे? आता कलिंग राजाने कोबी हवा आहे हे सांगितल्यामुळे आता ते पाठवूनचा कसा काय केला पाहिजेत, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे आता राजा विचारात पडलेला आहे. त्यांनी आपली शंका आप्पाजींना सांगितली. आप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवाल्यांना बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. बी म्हणजेच बियाणे. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत देत पुढे जायला गाडीवाल्याला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोचेपर्यंत कोबी तयार होतील. बघा, राजाला आता फार काय आलेलं?
भीती वाटत होती या कृष्णदेवरायांना की हे आता कोबी कसे पाठवायचे कलिंग राजापर्यंत. त्यांनी चिंतेत होते. चिंतेत असताना त्यांनी आप्पाजींना बोलवले आणि आप्पाजींनी क्षणिक काय उत्तर दिलं. त्यात काय अवघड आहे. एका बैलगाडीत गाडीवाल्याला म्हणजे गाडी चालवण्यासाठी जागा त्याला बसण्यापुरती ठेवायची आहे आणि बाकीच्या जागेमध्ये कोबीचे बी पेरणे म्हणजे बियाणे पेरा आणि जसजशी गाडी रोज प्रवास करेल त्या कोबीच्या बियांना काय देत चला पाणी द्या. आणि ही कलिंग म्हणजेच अगदी जोपर्यंत ह्या राज्यात प्रवेश करेल आपली बैलगाडी तोपर्यंत प्रत्यक्षात मात्र कोबी आलेले असतील. तुम्हाला पुढील चित्रात दिसतंय बघा बैलगाडीतून प्रत्यक्षपणे आता हा कोबी कसा कलिंग राजापर्यंत चालत आहे. त्यानंतर बघा आता 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजे कोबी मिळाले. त्याला आनंद वाटेल. आप्पाजींचे कौतुकही वाटेल. बघा किती छान उत्तर दिल्यानंतर प्रश्नाचा उत्तर छान दिलं आणि मार्ग देखील छान त्याने काढलेला आहे आप्पाजींनी. काय की 3 महिने जाईपर्यंत बैलगाडीतील कोबींच्या बियांचा प्रत्यक्षात कोबी तयार होईल आणि राजाला देखील ताजे फ्रेश असे कोबी खायला मिळतील आणि आप्पाजींचेही काय होईल कौतुक होईल. त्याप्रमाणे आणखीन आप्पाजींची एक परीक्षा घ्यावी असे कलिंग राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या ही झाली पहिली परीक्षा. आणि आता आप्पाजींची दुसरी परीक्षा काय. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातील एक मूर्ती निकृष्ट आहे म्हणजेच वाईट हलक्या दर्जाची आहे. निकृष्ट म्हणजेच हलक्या दर्जाची. दुसरी मध्यम दर्जाची आहे तर तिसरी उत्कृष्ट. मध्यम म्हणजेच मधली, उत्कृष्ट म्हणजे एकदम उत्तम अशा या 3 मूर्त्यांचे वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांग. उत्कृष्ट म्हणजे अतिशय उत्तम चांगली कोणती ते मला सांग. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. आप्पाजी म्हणाले मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली. काय घेतली. लवचिक तार घेतली. लवचिक म्हणजे अतिशय नाजूक वाकणारी अशी ही तार घेतली. मी एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले ही निकृष्ट मूर्ती. निकृष्ट म्हणजेच वाईट हलकी आहे. नंतर आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले ही मध्यम मूर्ती. मध्यम म्हणजे अगदी मधली मूर्ती. तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले ही उत्कृष्ट मूर्ती. उत्कृष्ट म्हणजे उत्तम मूर्ती. बघा तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चित्रामध्ये दिसत आहेत हे आप्पाजी ह्या 3 मूर्त्या कशा आहेत. आप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस जो अफवा ऐकतो त्याच्या खरेखोटेपणा पडताळून न पाहता जर तो दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही
हित होत नाही. हित होणे म्हणजेच अगदी कल्याण होत नाही. या मूर्तीचा अर्थ होतो. या मूर्तींचा असाच अर्थ होतो. दुसऱ्या मूर्तीच्या कानातून एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. म्हणजेच एखाद्या माणसाने अफवा ऐकली, अफवा म्हणजेच खोटी बातमी, आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे आणि त्याचे हित आहे. हित म्हणजेच कल्याण आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा काय आहे अर्थ. तिसऱ्या मूर्तीचा अर्थ कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. ही तिसरी उत्तम मूर्ती. अफवा ऐकल्यावर, कोणाची खोटी बातमी ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्याच्या कानाने ती सोडून देतो बघा नाही आणि लगेच दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो. खरे खोटे म्हणजे प्रत्यक्षपणे. आणि आपण काय ऐकले हे पुराव्याशिवाय सांगत नाही. तो माणूस कसा आहे? उत्तम आहे. ह्या तिसऱ्या मूर्तीचा अर्थ कलिंगच्या राजाला आप्पाजीचे उत्तर मिळाले. आप्पाजींनी तिन्ही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने त्या राजा संतुष्ट झाला. संतुष्ट होणे मराठी वाक्प्रचार आहे समाधानी होणे. त्यांनी आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. मराठी वाक्प्रचार हा देखील विद्यार्थी मित्रांनो अभिनंदन करणे, शाबासकी देणे. अशा पद्धतीने तिन्ही मूर्त्यांचा सांगण्याचा अर्थ आप्पाजींनी कलिंग राजाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या. कोणती गोष्ट ऐकणे, कोणती गोष्ट न ऐकणे, ऐकलेली गोष्ट दुसऱ्याच्या कानाने ऐकली का न ऐकणे, तिथेच सोडून देणे. त्याच पद्धतीने यात समाजाचे हित आहे. दुसऱ्याचे अफवा ऐकली तर आपले स्वतःचे नुकसान होते. अफवांवर लक्ष न देणे हे योग्य मानवाच्या समाजाचे असणारे हित आहे. माणूस दुसऱ्याने कानाने ती सोडून देत नाही तर ती लगेच दुसऱ्याला सांगत नाहीत. खरे खोटापणा प्रत्यक्षपणे पाहणे, स्वतः समजून घेणे, कोणतीही गोष्ट पुराव्याशिवाय खरं की खोटं याला पुरावा ग्राह्य करणे, या सगळ्याचा जो कोण अवलंब करतो तोच उत्तम माणूस, तोच चांगला माणूस. आणि म्हणून ही तिसरी मूर्ती जी आहे ती योग्य आहे. कारण तिसऱ्या मूर्तीवरील आप्पाजींचा हा प्रयोग कोणता? कानात घातलेली तार तिच्या तोंडातून व दुसऱ्या कानातून कोटूनच बाहेर पडली नाही. यावरून आप्पाजींनी सर्व त्या मूर्तींचे काय वैशिष्ट्ये आहेत, कोणती चांगली कोणती मध्यम, हे कलिंग राजाला पटवून दिले, समजावून सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, खरापणा आपल्या अंगी नेहमी असला पाहिजे हे या पाठाच्या आधारे लेखक विलास गीते यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आप्पाजी विजयनगरच्या कृष्णदेवराजांचे ह्या राज्याचे प्रधान होते. कलिंग देशाच्या राज्याचे कृष्णदेवराय यांची व आप्पाजींची कशी परीक्षा घेतली, आप्पाजी या परीक्षेला कसोटीला कसे सामोर्य गेले, हुशारीने या दोन्ही परीक्षा पास झाले आणि या चतुराईचे, बुद्धिमत्तेचे, हुशारीचे सर्वांसमोर आप्पाजींचे कौतुक झाले. ह्या सगळ्याचे वर्णन आपण या प्रस्तुत पाठात विद्यार्थी मित्रांनो पाहिलेले आहेत. अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत लेखकांनी हा आपला पाठ दिलेला आहे.
या ठिकाणी हा आपला पाठ संपलेला आहे। पुन्हा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या पाठाचे वाचन करा। धन्यवाद।